विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवर आवाज उठवत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी महावितरण आणि ऊर्जा विभागावर थेट सवाल केले। या मुद्द्यावर शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनीही उघडपणे पाठिंबा दर्शवलाय। राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल यावर सरकारला घेरले। जो डीपीआर झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो 2008च्या अगोदर झालाय। आता डीपीआरच आमच्या इतक्या वर्षा अगोदरचा झालाय। रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात। रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय, ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर अँड मेंटेनन्सच होणार नाही। हा जो कोकणामध्ये जुना डीपीआर आहे, कमी दाबाची जी काही स्कीम आहे, मग उच्च दाबाची जी स्कीम आहे, त्याचे पैसे अजून अखर्चित आहे। आम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो एवढा कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते, कोकणाला काय मिळालंच नाही। 15-15 वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय। अध्यक्ष महोदय, लाईट जाते 4-4 दिवस येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।